माहिती असतात. पण आपण असं म्हणतो की मॅन इज अ सोशल ॲनिमल, माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हणतो. पण मॅन इज अ सोशल ॲनिमल ओनली व्हेन द इंटरनेट इज वर्किंग, असं आजच्या काळात म्हणावं लागतं. आजच्या काळात दुसरं वाक्य असं येतं की मॅन इज सोशल मीडिया ॲनिमल, सर्वाइव्स ऑन लाईक्स, कमेंट्स आणि ऑन वायफाय. म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे, पण कधी तो रेंजमध्ये असतो तेव्हा. आणि दुसरं म्हणजे माणूस हा समाज माध्यमनिष्ठ प्राणी आहे. कधी कशावरती तो जगतो, त्याला मिळालेले लाईक्स, त्याच्यावरती केलेल्या कमेंट्स त्याच्या फोटोवरती, आणि वायफाय, या 3 गोष्टींवर जगतो. म्हणजे एकेकाळी आपण म्हणायचो अन्न वस्त्र निवाऱ्यावर आपण जगतो, आणि आज आपण लाईक्स, कमेंट्स आणि तुमच्या वायफायवर जगतो. आता हा फरक बघा. आणि याच्यामध्ये परत दुसरा मुद्दा, कुटुंबाशी आपला परिचय कधी होतो बरं? तर आईच्या कुशीमध्ये ते बाळ असतं तेव्हा त्याला आई कळते, तिच्या श्वासाच्या, म्हणजे त्याचा श्वास, आणि अर्थातच त्या आईची आपण म्हणतो की बाळाची नाळ वगैरे जोडलेली असते, या अर्थाने आई समजली. बाबा कधी समजतात? तर ते बोट धरून शिकवतात, म्हणजे चालायला शिकवतात, तेव्हा वडील कळतात. तिसरं म्हणजे आजी आजोबा हे कधी कळतात? जेव्हा श्लोक, कुठलं तरी पठण, कोणत्या तरी गोष्टी. पण हे मी ज्या काळातलं बोलते त्या काळातल्या आजी आजोबांना हे सगळं माहिती होतं बरं का. म्हणजे त्यांची रामदासांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत आणि ते त्यांचे तोंडपाठ होते. आजच्या आजी आजोबांना सुद्धा आजच्या त्याच्यातलं नेहमी आचार्य अत्रे म्हणाल्याप्रमाणे ते तुम्ही नाही, हे वेगळे. तर त्या आजी आजोबांना काही माहीत नसतं, मात्र ते आजी आजोबा त्या कुटुंबातले, त्यांना सगळं काही माहिती होतं. भावंडांशी परिचय कधी व्हायचा? भांडण असेल, खेळ असेल, तर त्याला तो साथीदार म्हणून तो भाऊ समजायचा. आणि कुटुंब नेमकं काय द्यायचं? तर एक सुरक्षिततेचं कवच, घट्ट अशी नाती, असं देणारं कुटुंब होतं. मग पुढे आपण अगदी सोशॉलॉजिकल अप्रोचनी म्हटलं तर एक ज्याला संयुक्त कुटुंब म्हणूया, एक लहान कुटुंब